सुप्रीम कोर्टामध्ये आज जर फक्त ते 2 निर्णय जरी रद्द होत आहेत तरी सुद्धा शिंदेकडील पक्षांनी चिन्ह जात आहे. आजची सुनावणी टर्निंग पॉईंट ठरवणारी असणार. आपण हा व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत सुनावणी सुरू झाली नाही. मात्र त्याआधी लक्षात घ्या टाइमलाईन काय काय होती. 1. 22 जून 2022 रोजी तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली. सुप्रीम कोर्टाने 11 मे 2023 रोजी निकाल देताना म्हटलं होतं की ही मागणी जी होती ती मागणी बेकायदेशीर होती, कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत. राज्यपालांनी ठाकरे सरकारला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला नाही तर लगेचच फ्लोअर टेस्टची मागणी केली होती, जी मॉरल पॉलिटिकल ग्राउंडवर आधारित नव्हती. 2. पक्षातून बाहेर पडले की फूट हा निर्णय जरी झाला तरी शिवसेना कुणाची हे स्पष्ट होऊ शकतं. मात्र शिंदे गट फूट म्हणते तर ठाकरे गट पक्षातून शिंदे आणि त्यांच्यासोबत 40 आमदार बाहेर पडले यावर ठाम. 3. 19 जून 2022ला ठाकरेंनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शिंदे गट उपस्थित नव्हता. हा मुद्दा टर्निंग पॉईंट देणार आहे. पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन इथेच केले गेले ते लक्षात घेऊन ठाकरेंचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होतोय, ज्यानुसार शिंदेचे 16 आमदार अपात्र होतात. 4. महाराष्ट्र विधानसभा स्पीकर राहुल नार्वेकर यांनी डिसेंबर 2023 मध्ये शिंदे गटाला ओरिजिनल शिवसेना म्हणून दिलेली मान्यता. हा निर्णय एकतर्फी दिला म्हणून ठाकरेंनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यावरती निर्णय आजपर्यंत पेंडिंग आहे. 5 मे 2025 ठाकरे गटाने स्थानिक निवडणुकांपूर्वी तात्काळ सुनावणी मागितली, पण कोर्टानं सांगितलं की स्थानिक निवडणुकांवरती लक्ष केंद्रित करा, चिन्ह आणि मुद्दा नंतर पाहूयात. आणि आज म्हणजे 8 ऑक्टोबर 2025ला अंतिम सुनावणी होणार आहे. यामध्ये एकतर राहुल नार्वेकर किंवा मग निवडणूक आयोग दोन्हींपैकी एक जरी निर्णय रद्द होतोय तरी सुद्धा ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळते. कसं ते समजून घेऊयात. पहिल्या मुद्द्यावर येऊयात. विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्हावर तुम्ही दावा करू शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. उद्धव ठाकरे विरुद्ध बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यबाण हे चिन्ह राहील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं, पण सुप्रीम कोर्ट हा निर्णय रद्द ठरवू शकतं. काही कायदेतज्ञांचं मत असं आहे की सुप्रीम कोर्ट नेमका आयोगाच्या निर्णयावर काय निकाल देईल हे पाहावं लागेल, असं सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी त्यावेळी म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर शिवसेनेचं नाव आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं, पण त्यानंतर शिवसेनेच्या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळेल असं आयोगानं म्हटलं होतं. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76% मतेही शिंदे बरोबर असलेल्या आमदारांना मिळाली होती. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना 23.5% मते मिळाली होती, असं या प्रकरणात दिलेल्या आदेशात निवडणूक आयोगानं म्हटलं. 2018 शिवसेना पक्ष घटनेत ज्या दुरुस्त्या केल्या गेल्या आहेत त्याची नोंदच आयोगाकडे नाहीये असं आयोगानं म्हटलं. 2018च्या पक्ष घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षाची सर्वोच्च समिती आहे, ज्यात 13 सदस्य होते, पण ती प्रतिनिधी सभेमार्फत अस्तित्वात आली. 27 फेब्रुवारी 2018 रोजी जी पदाधिकारी नावे आयोगाला कळवली गेली त्यात प्रतिनिधी सभेचे विवरण नाही, त्यामुळे संघटनेत बहुमत असल्याच्या कसोडीची शहानिशा होऊ शकली नाही. अखेर निवडणूक आयोगाने आलेल्या सदस्यांमध्ये बहुमत हा निष्कर्ष ग्राह्य धरला असं आयोगाच्या आदेशात म्हटलं. आता हाच निर्णय चुकीचा हे सुप्रीम कोर्टाला मानायचे तरीही सुनावणी फिरते. 2. राहुल नार्वेकरांच्या अपात्रतेसंदर्भात घेतलेला निर्णय रद्द करणे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्यानंतर किंवा पक्षाच्या घटनेचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर संबंधित आमदाराची विधिमंडळ सदस्यत्वता धोक्यात येऊ शकते, म्हणजे आमदार म्हणून अपात्र ठरवता येऊ शकतं. आता शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे 40 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार, याचा निकाल आणि निर्णय स्पष्ट करणारा होता. शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला होता. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांनी अनेक मोठे आणि खळबळजनक असे दावे केले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह सुरुवातीला 16 आमदार आणि नंतर शिवसेनेचे 24 आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले, परंतु असं करत असताना या आमदारांनी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला. पक्षाच्या व्हिपचं उल्लंघन करत आपल्याच पक्षाचे पक्षप्रमुख जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार पाडलं आणि विरोधकांसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली, यामुळे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतात असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केलाय. याच सुनावणी दरम्यान पक्षाचा व्हिप जो बजावण्याची कायदेशीर प्रक्रिया 21 आणि 22 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली बैठक, शिंदे गटाच्या आमदारांचा सुरत ते गुवाहाटी प्रवास आणि नंतर भाजपासोबत सत्ता स्थापना आणि त्यानंतर 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी केलेले मतदान, हा संपूर्ण घटनाक्रम महत्त्वाचा ठरला.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाकडून आमदार भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर ठरवली होती. तसेच विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या संख्येवर राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवता येऊ शकत नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलं होतं. गोगाव्यांची नियुक्ती ही कोर्टानंच बेकायदेशीर म्हटलेलं आहे. मग आता त्यांचा व्हीप कायदेशीर कसा ठरवला असाही प्रश्न जो आहे तो कोर्टे उपस्थित करू शकतं. पक्षात बंड झालं किंवा फूट पडली असा निकाल दिलास मात्र एका गटाचे आमदार अपाध्य ठरू शकत होते किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागणार होतं. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप मान्य करण्यात आला नाही किंवा त्याचं उल्लंघन करण्यात आलं असं सिद्ध जरी झालं तरीसुद्धा मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदार अपात्र ठरू शकत होते. जर एकनाथ शिंदेंकडे असणाऱ्या पक्षाने चिन्हच ओरिजिनल आहे तर मग ठाकरेंकडे नेमकं काय होतं? कारण शिवसेना आणि दुसरं नाव जे आहे ते ठाकरेंना नंतर मिळालं पक्षाने चिन्ह. पण त्याआधी जर ठाकरेंकडे असणारे 14 आमदार जर पात्र ठरतायत मग शिंदेंकडे असणारे 16 आमदार पात्र कसे ठरले? दोन्हींपैकी एकाचे तरी आमदार अपात्र व्हायला पाहिजे होते. या मुद्द्यात जर फिरतोय किंवा स्पीकर म्हणून राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेसंदर्भात घेतलेला निर्णय जरी सुप्रीम कोर्ट आज रद्द करते तरीसुद्धा सुप्रीम कोर्टातील सुनावणी फिरेल. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहते कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.